Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील घरांवर दरड कोसळून दुर्घटना. आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती. रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळला. शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार. कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद मांडणार. एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटना बदल असंवैधानिक तर शिंदेंची नियुक्ती संवैधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही. शिवसेना पक्षचिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय. कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे. निवडणूक आयोगाकडून संविधान आणि घटनेचा भंग. कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली. संजय राऊत यांचा निशाणा. तर ठाकरेंच्या वकिलाकडून निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न. नरेश म्हस्के यांची टीका. सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. सरकार दबावात नाही, मग 50% आरक्षण कसं गेलं? 1994चा GR रद्द का करत नाही? काही जाती ओबीसीमध्ये कशा घातल्या? जरांगेंचा फडणवीसांना सवाल. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक कुणाचंही प्रमाणपत्र रद्द केलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर. मुख्यमंत्र्यांकडून फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघड धमकी. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये. जरांगेंचं वक्तव्य. भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी दिल्लीत अमित शहांची घेतली भेट. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात निकम यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवर आज 3 तास वाहतूक बंद. मार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत पुणे ते मुंबई वाहतूक बंद राहणार. तर मुंबई ते पुणे मार्गिका सुरू राहणार. अमेरिकेनं तेहरानच्या अटी मान्य करेपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवांची भूमिका. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.